बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कथा पराभूत. मडगावचा तलाठी भाऊसाहेब मी. तलाठी कचेरीत माझ्याच बापाचं राज. मी म्हणीन ती पूर्व. बकासूर राक्षसा गत गावाला माझ्या खाण्यापिण्याची सोय करायला सांगितली ती. मडगाव डोंगरदऱ्यातला मामलेदार प्रांतसाहेब समजा मीच. मग काय, रोज दुपारच्याला मला तलाठी कचेरीत मोसंबी नारंगीची कॉकटेल हाजीर व्हायची. सोबतीला अख्ख्या कोंबडीचं मटण, बाजरीच्या 4 भाकऱ्या, पितळी भरून भात, मोसंबी नारंगीचं कॉकटेल तासाभरात पोटात जाळ करायचं. मग त्यावर कोंबडी भाकरी भाताचा मारा केला की पोट जड व्हायचं. कमरेचा करगोडा पोटाला कचायचा म्हणून मी तोडूनच टाकला होता. हरामाच्या ह्या खाण्यापिण्यानं मी चांगलाच माजलो होतो. रोज दुपारच्याला हा प्रोग्राम झाला की मला बुडावर नीट बसता यायचं नाही. मी मग कंडायचा, डोक्यावर तार यायची, तोंड उघडायचं, मृदुंग चिपळ्या मग वाजायला लागायच्या, घोरण्यानं कीर्तन चालू व्हायचं. कोतवाल माझा अवघडलेला शरीराचा बोजा नीट करायचा. डोक्याखाली तक्का सरकून तो मग तसाच महादेवाच्या नंदीगत उंबरा धरून बसायचा. त्याला मागणं हात लावून तलाठी कचेरीच्या महादेवाची घंटा वाजवाय दुपारनंतर कोणी यायचं नाही. कोतवाल मग बसल्या जागी डुलक्या कळणं राही. मग तसंच हाताचं उसं करून आडवा होई. तो दिवस मला चांगला आठवतो. कॉकटेल आणि कोंबडी जादाच झाली होती. पापण्या जड होऊन मिटल्या होत्या. घोरनं तलाठी कचेरीवरील कौलं उडवत होतं. पोटातील कोंबडी नारंगी मोसंबीच्या डोहात खुडूक होऊन पडली ती. हागंदरीच्या गटारात सुस्तावून पडलेल्या डुकरागत मी पडलेलो. कितीतरी टाईम दरवाजाची कडी खाड खाड वाजत होती. कोतवाल बालतीन बायकोला आंघोळ कराय घरी गेलता आणि मी कृष्ण होऊन यमुनेच्या डोहात गवळणी संगत पोहत होतो. पाणी अंगावर उडवत होतो. गवळणी राजा गोपीचंदागत मला आंघोळ घालत होत्या. अशा टायमाला स्वप्नातला माणूस कशाला खाडखाडकडी ऐकतोय. मला गदा गदा हलवलं गेलं. बांगड्यांचा आवाज आला. वाटलं गवळण जादाच चिंगावती या. मी धरला की हात. तलाठी असं वराडल्याचा बायकी आवाज आला. ये मी बरळलो. कृष्णाला ही तलाठी भाऊसाहेब समजते म्हणजे. भाऊसाहेब? मी तलाठी भाऊसाहेब नाही. मग कोण आहे? तिनं माझ्या हाताला हिसका देऊन सुटका करून वर आवाज दिला. मी सांगाय पाहिजे का? तसं सोड्याच्या बाटलीचं बूज काढल्यावर फसफस आवाज व्हावा तसं हसणं उठलं. माझ्या गालावर थपड्या मारल्या गेल्या. तेव्हा मी कसा बसा उठण्याचा प्रयत्न केला, पण शरीराचं पोतं जडावलेलं, त्यात डोळ्यांची पापणी उघडं नाही म्हणून घोरायला लागली. घोरणं कचेरीच्या आड्यापर्यंत पारंबीला धरून झोका घ्यायला लागलं. हाताला चांगलीच पारंबी लागली ती. तसा किंचाळण्याचा आवाज. भाऊसाहेब, माझी येणी सोडा सोडा. मी पारंबी धरून झोका घेतोय असं वाटत होतं. तो छाताडावर धाडदिशी वडाचं झाडच पडलं. हातातली पारंबी तुटल्यागत झालं. मी मुंडीच्या काट्यावर आदळलो की. कोण आहे म्हणून ओरडावं तर तोंड उघडं ना. कोतवाल तरी जाग्यावर असेल म्हणून त्याच्या जाग्याकडे पाय लांबून त्याला लात घालायला लागलो. पण पाय कशाला पोचतो. मी पडल्या पडल्या डोळ्यानं पाय वर करायला लागलो. ती लात कोतवालाच्या पेकाटात मला घालायची होती. माझी बी अक्कल गेलेली. कोतवालची बायको जुळ्याची बाळतीन.
कोतवालच बाळतीन बायकोचं समज करायचा. कचेरीपेक्षा त्याला घरीच जादा वर टाईम. तरी बी लगीन होऊन 12 वर्षे झाली, पाळणा हल्ला नाही. 12 वर्षाचा वनवास काढल्यागत त्याला रामागत जुळी पोरं झाली. समजा बॅकलॉग भरून काढला की. पोरांची नावं बी तशीच ठेवली, लव आणि कुश. तलाठी भाऊसाहेब, मी सपनात आहे. अप्सरा संगती आहे मी. अवा अप्सरा नाही, मग मी आहे तुमच्या संगती. आई आई, मी आळस झाडण्यासाठी बोललो. अव तुम्ही मला बाराखडी म्हणून दाखवताय? तुमची मी काय साऱ्या मास्तरीन झाली का काय? ते ऐकलं आणि धुंदीतच उठलो तर अंगावर पडली ती तरुण बाया. बूड सारून मी मागं सरलो. तू? धुंदावल्या नजरेने मी तिला पाहायला लागलो. तोंडाला पावडर, नाकाला नथ, ओठाला लाली, कानात झुमकं, झुमक्याची साखळी कानाच्या पाळ्यांच्या मागणं सरकली ती. कपाळ आडवी लाल चरी, केसाचं फुगं पाडून वाकडा भांग पाडलेला, डोळ्यात काजळ. कोणच्या तमाशातली ही नटरंगीनार? हिला गळ्याखाली कुठं पाहिलं? हिच्या कंबरेखालचा आकार कुठं पाहायला लागलो. तू कोणच्या वडाऱ्याची मैना? मी वडाऱ्याचं? हे काय भलतंच? तुझ्या अंगात कुही नाही? भावसाब, मी सुताराची. तू सुताराची? झट, मला तर तू वडाऱ्याची जवान पोर दिसतीस ग. अव ही माझी चोळी बघा. तिनं आपल्या छातीवरचा पदर संपूर्ण काढून तिच्या जवान देहाचं दर्शन दिलं. तरी बी वाटतं चोळी नाहीच. मी भरकाडल्यागत बोललो. तुमचं डोळं फुटलं की काय म्हणावं? असं कसं? डोळ्याला चष्मा घालून बघितलं की चांगलं. काही चष्म्यानं म्हण कापडं घातलेली माणसं बी उघडी दिसत्यात. ते ऐकलं आणि आपलंच पोट धरून हसली. बोललो, तिकडच्या बायका म्हण समुद्रावर सकाळचं ऊन खायला. मी तिच्या बोलण्यावर तिला म्हणालो. माझ्या बोलण्याचा विनोद तिला कळला नाही, पण तिला एक कळलं की मी नारंगी मोसंबीच्या नादात आहे. खरंच तू सुताराची पोर आहे? सुताराची आणसी? मी उठलोच. मला ते खरं वाटलंच नाही. मी उठलो. उठताना 2दा जाग्यावर कलमाडलो. तरी पण सावरत सावरत कसा बसा उठलो. मडक्याजवळ गेलो. मडक्यावरच्या झाकणाला बाजूला उडवलं. लांब दांड्यानं वरगाळ पकडलं. लांब दांड्यानं वरगाळ्याच्या लुटीत पाणी घेतलं. आणशी, तोंडावर थंड पाणी मारतो मडक्याचं, म्हणजे झापड उडेल तुझी. नशा पाणी करून तू ह्या भाऊसाहेबकडे आलीस. माझं हे बोलणं ऐकलं आणि आणशी समजली. भाऊसाहेब नादात आहे. तिनं माझ्या हातातलं पाण्याचं वरगाळ घेतलं आणि हातानं तोंडावर पाणी मारलं व तिच्या पदरानं तोंड पुसलं. मडक्यातलं ते गार ढोन पाणी. धुंदी उतारली की. अनसे, तू इकडं कोणी ग? मी मगाशी यमुनेच्या पाण्यात तुम्हाला आंघोळ घालीत होती. तुम्हाला माझ्या अंगात चुळी दिसत नव्हती. मी वडारीन दिसत होती ना, चुळी न घालणारी. खरं तुम्ही वडाच्या झाडावर चढत होतात की माझ्या विणीची पारंबी धरून. मगाशी माझ्या अंगावर वडाचं झाड पडले की धाडदिशी. ते झाड नव्हतं, मीच होती. ते ऐकलं आणि मी तिच्या जवान शरीराकडे पाहत राहिलो. माझा चेहरा पडला. माझी मलाच लाज वाटली. ही तरुण पोर आमच्या गावच्या बापू सुताराची, चांगली लाल झालेली. तिला मी धुंदकीत चोळी न घालणारी वडारीन समजलो. तिनं माझ्या घरी माझ्या बायकोला सांगितलं तर. अनसे, तू इकडे? सांगितलं ना, यमुनेच्या पाण्यात आंघोळ करायला ते.
आता बस की. चपलीनं किती मारतीस? अशानं पायात घालाय चप्पल राहायची नाही तुझ्या. मगाशी लांब करीत होता मला लातेनं मारायला. आता माझ्या चपलीची तुम्हाला काळजी पडली या. असं कर, तुझ्या चपलीचं पाय माझ्याकडे कर. का? तुझ्या पायावर डोकं ठेवीन म्हणतो. माझ्या पाया पडायचं नाही. का? माझी चुकी झाली. तुम्ही आमच्या गावच्या पाटलाचं तरुण जवान चिरंजीव की. पाटलाच्या पोरानं गावच्या तरुण पुरीच्या चोळीला हात लावायचा नाही तर दुसऱ्या कोणाच्या बलोत्याच्या पोरानं लावायचा का काय? हे माझ्या बाय, बास की आता. बाटलीचं लय दूध पाजू नको की. अशानं पाटलाच्या पोराचा जीव जाईल का काय? तू माझा जीव बी घे, पण आता टोमणं मारणं बंद कर. बरं 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 करते समज. आता काय चालू करू तेवढं सांगा. तू माया मडगावात कशी? तुम्ही आता पूर्वीचं पाटलाचं नावाचं बाजीराव राहिलं नाहीत. तुम्ही सरकारी तलाठी भाऊसाहेब झालात. इसरलात मला तुम्ही. तुला कसा इसरेल? इसरलो असतो तुझं नाव आणसी. हे नाव मी कसं घेतलं सांग. मग हे तुम्हाला कसं माहीत नाही की मी ह्या मडगावात कशी? म्हणजे तुझं लगीन होऊन तू या मडगावात आलीस? होय, लगीन झालं आणि ह्या मडगावात माझं मड काढलं. ती दुकऱ्या आवाजात बोलली. म्हणजे तुझं लगीन झाल्यावर काही घडलं की काय? काय नाही, झाक झालंय की. ती कसं बसं बोलली. मी होतो तुझ्या लग्नाला. तुमच्याच पाटील बाबांनी माझं हे लगीन जमवलं की. मला मग मागचं सार आठवलं. आमच्या गावच्या बापू सुताराची ही देखणी आणसी. तिचा बाप आमचा बलुत्या सुतार. त्याला वर्षानं आम्ही पैसे द्यायचो. त्या बदल्यात त्यो कुऱ्हाड, पहार, कुळवाची फास, खुरपी, खिले असलं लोखंडी साहित्य तर पाबर, कुळव, लाकडी नांगर, बैलगाडी, जू, जाडी अशीही आवश्यक अवजारं करून द्यायचा. बापू सुतार आणशीला घेऊन आमच्या रानातल्या वाड्याकडे यायचा. जसं तोडणी, कापणी, भुईमुग काढणी सर्व टायमाला आम्ही त्याला भरभरून द्यायचं. विहिरीला पाणी भरपूर असल्यानं भाजीपाला खूप असायचा. मिरच्या, कोथिंबीर, मेथी, लिंब, लसण, बटाटे, करडई भाजी, शापू भाजी, शेवग्याच्या शेंगा, गवार, वालपापडी हे सगळं न्यायला आणशी तिच्या आईसोबत नेहमी यायची. माझी आई एवढी मोठी गावची पाटली बाई, पण ती अन्सीच्या देखणेपणामुळं तिला जवळ घ्यायची. तिचं पटापट मुकं घ्यायची. तिला ती खूप आवडायची. दिवाळीला ती मोठ्या लाडानं झबला पुलकं शिवून द्यायची. शाळेत खूप शिक म्हणून सांगायची. अन्सी गोरीपान देखणी. तिचं हाड दांडगा असल्यानं ती 5वीत असतानाच भली मोठी जवान पोर दिसायला लागली. त्यात पोरीची जात म्हणजे खताच्या जागी वाढलेलं जोंधळ्याचं किंवा मक्याचं ताट. ते कधी सणसणीत वाढल आणि जवानीचं कणीस दाखवील ह्याचा पत्ता लागणार नाही. आणशी 8वीला असताना आईनं तिला दिवाळी सणात आमच्या पाटीलवाड्यात 9वारी साडी आणि चुळी दिली. तिनं ती घालायला सांगितली. तिचं ते देखणं रूप पाहून आईनं तिला मिठीतच घेतलं. माझे बाबा, बापू आणि मी त्यावेळी तिथं आलो. अन्सी तिच्या पालाकडं पळत आली. माझे बाबा गावचे पोलीस पाटील. त्यांनी अन्शीला त्या लाजवाब रूपात पाहिलं आणि बापूला बोलले. बापू, ही देखणी लेक कोणाची? पाटील, ही माझ्या अन्सी नव्ह का? काय? माझ्या बाबानं आत्तापर्यंत तिला झगा पोलक्यातच पाहिलं होतं. काही म्हण, लुगडं चुळी हे वयात येणाऱ्या पुरीचं रूप तिचं शरीर फार बदलून टाकतं. तिला तिच्या वयापेक्षा फार मोठ्या तरुण वयाचं करून टाकतं. तिला पाहणाऱ्याच्या डोळ्यात बदल करून टाकतं. बापू, तू जर आमच्या मराठा जातीचा असतास तर तुझी ही देखणी मस्तानी ह्या माझ्या पाटलवाड्याच्या
बाजीरावासाठी केली असती. ते ऐकलं आणि बापू सुताराचं मन भरून आलं. मी चोळी लुगड्यातल्या देखण्या रोपड्याला पाहिलं तर ती कितीतरी लाजली. मला वाटलं बाबांना सरळ सांगून टाकावं, आपली आणि बापू सुताराची जात गेली खड्ड्यात. तुम्ही गावचे पाटील, तुम्ही कराल ती पूर्व. तुमच्या शब्दाबाहेर गाव नाही. कोणती जात तुम्हाला विरोध करणार नाही. पण बाबा परंपरा मानणारे, प्रवाहाविरुद्ध वागणं त्यांच्या खानदानपणाला शोभणारं नव्हतं. मला त्यावेळी मात्र समजून चुकलं. अन्शीला मी हवा होतो, पण ती पुरीची जात. पायातल्या कुरपागत ती माझं नाव आपल्या काळजात घेऊन तशीच बसली. माझ्या बाबांनीच मग बापू सुताराला सांगितलं, तुझ्या जातीतला चांगला तरुण पोरगा बघ. हुंडा द्यावा लागला तरी हरकत नाही. पोर मात्र चांगल्या घरात जायला हवी. पुरीचं कल्याण व्हायला हवं. प्रत्येक गावात सुताराची घरं तशी बरीच असतात, पण त्यात सारेच परंपरागत काम करणारे. बापू सुताराला वाटलं, आपली पोरगी देखणी आहे तर मुंबईतला फॅशनवाला नवरा करून द्यावा. म्हणजे आपल्या देखण्या पोरलाही तो तसाच शायनिंगमध्ये ठेवील. तिलाही मुंबई नगरी आवडेल. कोणत्याही गावातल्या सुतारवाड्यात तिनं राहण्यापेक्षा तिनं मुंबईत राहावं. त्याच्या अन्शीचं रूप तसं त्याच्या अनेक जातवाल्यांमध्ये चर्चिलं गेलं होतं. मडगावातला सुताराचा एक तरुण पोरगा मुंबईत कामाला होता. त्याला पगार चांगला होता. चांगला रुबाबदार होता. शर्ट पॅन्टमध्ये घालून, पायात बूट घालूनच तो अन्शीला बघायला आला. तेव्हा साऱ्या सुतारवाड्याला वाटलं की मुंबईचा कलेक्टर अन्शीला बघायला आला का काय. तो जातवाला सर्वांना आवडला. अन्शी बी हरकून गेली. तिला मुंबईचा नवरा मिळत होता या आनंदात ती होती. माझ्या बाबांनी बापू सुताराला लग्नासाठी बरीच मदत केली, कारण बापू सुताराच्या देखण्या पुरीचं भलं व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्या लग्नात बापू सुतारानं बाबांना चांगला मानपान केला. त्यांना फेटा उपरणं दिलं. त्यांच्या पायावर त्यानं डोकं ठेवलं. मी पण त्या लग्नाला होतो. अन्शी माझी नवरी झाली नाही ह्या दुःखामुळं पहिल्याच मंगलाष्टकानंतर मी मांडवाबाहेर गेलो. अन्शी आपल्या हातून गेली ह्याचं मला दुःख होतं. तीच अन्शी मी कितीतरी वर्षानं पाहत होतो. ती कितीतरी बदलली होती. तिचं चेहऱ्याचं तेज काहीसं गेलं होतं. वय वाढल्यानं तिला मी लगेच ओळखू शकलो नव्हतो. तिच्या शरीरात तसा फारसा बदल झालेला दिसत नव्हता. त्यामुळंच मला ती उघड्या छातीची वडारीण वाटली होती. तिच्या विणीची पारंबी मी हातानं ओढली तेव्हा तिच्या देहाचं ते वडाचं झाड माझ्यावर कोसळून पडलं होतं. त्यामुळं क्षणभर मी बहकलो गेलो होतो. मग तुम्ही एवढ्या मोठ्या पोलीस पाटलांचे चिरंजीव, बागायतदार, तरी तलाठी भाऊसाहेब बनलात. मग कोण बनायचं होतं? तालुका पंचायतीचं सभापती नाहीतर झेडपीचं तरी मेंबर बनायचं होतं. मग आमदार बनून मंत्री व्हायला पाहिजे होता तुम्ही. तिचं खरं होतं. मी तालुका पंचायत, झेडपी गाजून विधानसभेला आमदार सहज झालो असतो. मग उचापत्या करून मंत्री बनणं मला कठीण नव्हतं. पण पोलीस पाटील असूनही माझे बाबा सरळ होते. त्यांना राजकारण हा बदमाशांचा अड्डा वाटत होता. तेथे खुनी दगलबाज लोक फार. तिथं कधी तिकीट कापलं जाईल, कधी काटा काढला जाईल याचा भरोसा नाही. म्हणून बाबांनी मला राजकारणात पडू दिलं नाही. साध्या प्रचाराला सुद्धा कधी जाऊ दिलं नाही. पण पंचायत आलं, मंडल आयोग आला, सारं उलटं सुलटं झालं. बाबांची पोलीस पाटीलकी गेली. आमचीच बलुतीगिरी करणाऱ्या सांबाऱ्याचा पोरगा पोपट्या पोलीस पाटील झाला. गाव त्याला उपहासानं चांबार पाटील म्हणायला लागले. त्यात धरणाचं प्लॅन प्रत्यक्षात आलं. आमचा गाव पाण्यात गेला, वाडा गेला. त्यात जमिनीला सिलिंग आलं. आमची बरीच जमीन त्यात गेली. सरकारी किमतीनं पैसा मिळाला, तर सरकारी रेटनं जमिनीला पैसा तो काय मिळणार. गाव धरणाच्या पाण्यात गेलं म्हणून गाव बसायला गावठाण मिळालं. त्या गावठाणात नवं घर बांधलं. त्यात बराच पैसा गेला.
जुन्या पाटीलवाड्याचा रुबाब त्याला नव्हता. बाबांचा उत्साह गेला, हार्ट अटॅक आला, ते गेले. बाबांची पाटीलकी जाण्याआधी मी शहाणपणानं महसूल खात्यात तलाठी होतो म्हणून बरं. नाहीतर स्वातंत्र्यानंतर संस्थानिकांची जी अवस्था झाली तशीच माझी झाली असती. नावाचाच पाटील म्हणून मला हालात दिवस जगावं लागलं असतं. तुम्ही तलाठी भाऊसाहेब झाल्याचं मला आवडलं नाही. मी अन्शीकडं पाहिलं. माझ्याविषयी ती फारच जिव्हाळ्यानं बोलत होती. माझ्याविषयीचं तिचं ते पूर्वीचं लग्नाआधीचं प्रेम अजूनही असावं का? तसंच असावं, त्याशिवाय का ती अशी बोलतीये? तुमचं लग्न झाल्याचं कळलं होतं मला. नुसत्या बातमीवर थांबले नाही, लग्नाला आले होते मी. तांदूळ टाकून गेले. काय बोलतीस? पाटील बाबांना विचारा पाहिजे तर. मग भेटली नाहीस लग्नात? बायकोशी ओळख करून दिली असती. पाटील बाबांनीच मला तुम्हाला भेटाय मना केलं. काय म्हणतीस? होय. काय कारण? तुमचा आणि माझा लग्नाआधी संबंध होता. मी तुमच्या वाड्यात रानात तुम्हाला भेटता येत होती, अशी पुढी कुणीतरी नवरीकडच्या माणसाकडे सोडली होती. त्यामुळं नवरीकडची माणसं तुमचं लगीन बी मोडायला तयार झालती. काय? हे तुम्हाला अजून माहीत नाही? आपल्या दोघांविषयी गावात बी चर्चा होती, पण ती चर्चा लग्न मोडण्यापर्यंत गेली एवढी माहिती मला मिळाली नाही. तुम्हाला मोठ्या घरची पोर मिळाल्यावर कशाला बाकीचं ऐकायला तयार होता? खरं ना? ती केविलवाण्या शब्दात हसत बोलली. मला मोठ्या घरची पोर मिळाली ही गोष्ट खरी. बायको देखणी मिळाली होती खरं. परमनात तू ठसली होतीस. तुझा ठसठसनं सुसूनच मी लगीन केलं. हे तुला माहीत नसलं तर आज बी सांगतो. बरं, तुम्हाला मी तुमचं लगीन लागत असताना भेटले असते तर तुम्ही काय माझ्याशी लगीन केलं असतं? तुमच्या नवरीसाठी दिलेला लग्नाचा हार तुम्ही मला घातला असता? ते कसं शक्य होतं आणखी? का? माझ्यावर तुमचं मन होतं ना? तुमच्या काळजात माझं ठसठसणं होतं ना? काय सारं खोटं? नाही 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 आणखी, माझं मन होतं तुझ्यावर. मग कुठं अडलं होतं? का नाही तुमच्या लग्नात तुम्ही माझी चौकशी केली? का नाही माझा शोध घेतला? मी आले की नाही हे तरी पाहायचं होतं. अंजे, तुझ्याच बापानं मला सांगितलं. काय सांगितलं तर? तुमच्या लग्नात तुम्ही अन्शीला बोलवू नका. तिच्या नवऱ्याला उगा संशय नको. तिला बी मी तसंच गुपचिप कळवतो. हे मात्र खरं आहे. बापानं मला स्वतः येऊन सांगितलं तर तरी बी मी नवऱ्याची पर्वा केली नाही. आले ना लग्नात तांदूळ टाकाय. तुमच्या बायकोला उगा आपल्या दोघांचा संशय नको म्हणून मी तुम्हाला न भेटता लग्नातच गेली. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. अन्शी भन्नाट पोर माझ्या लग्नात आली काय? तांदूळ टाकून लगीन लावून गेली काय? अन्शी, एका नवऱ्याची बायको असून बी तू माझ्या लग्नासाठी मुंबईवरून खास आलीस? होय. पाटील बाबा माझ्या बापाला म्हणाले होते, बापू तू जर मराठा जातीचा असतास तर तुझी देखणी मस्तानी ह्या माझ्या बाजीरावासाठी केली असती. अन्सी मला विसरलेली दिसत नव्हती, हे स्पष्ट होतं. क्षणभर आम्ही दोघं एकमेकांना प्रेमभरानं पाहतच राहिलो. भाऊसाहेब, तुम्ही या माझ्या मडगावात तलाठी म्हणून बदलून आलात हे मला महिन्यापूर्वी कळलं. आज मी तुम्हाला भेटायला आली होती 2-3 टायमाला. कोणत्या टायमाला आली होतीस? तुम्हाला निवांत भेटावं, चांगलं मन भरून बोलता यावं म्हणून दुपारच्या आलती बघा. पर तुम्ही हे असे नशेत पडलेले. कशी निवांत भेटणार आणि कसं मन भरून बोलणार? पर आज ठरवलं, तुम्ही नशेत असला तरी तुमच्या तोंडावर पाणी मारून उठवायचं, बोलायचं. तिने खरंच माझ्या तोंडावर मडक्यातलं थंड पाणी मारून मला शुद्धीवर आणलं होतं. तिच्या लुगड्याच्या पदरानं तिनं माझ्या तोंडावर मारलं पाणी बी पुसलं होतं. तुम्ही गावात राहत नाही,
मोटरसायकलनं जाऊन येऊन करता. वय, त्याशिवाय इलाज नाही. बाजीरावांची बेगम इकडे या तयार नाही म्हणायची. धरणाखाली गाव गेलं. नवं घर बांधावं लागलं. नवीन शेती घ्यावी लागली. ती समधी आत्ता नको. त्यात ती बड्या बापाची लेक, तिला इकडं भाड्याच्या खोलीत राहायला कसं आवडेल. त्यात हे गाव डोंगरदऱ्यातलं. वाघ लांडगं इकडं दिवसा बी असत्यात, मग रात्रीचं काय बोलायलाच नको. त्यात ती एकटी आहे. बाबा हार्ट अटॅकने गेलेत. मोठ्या पाटलीनबाईंना मी आवडते. त्यांना मी सांगते की सुनबाईंना मडगावात तलाठी भावासाहेबांना राहायला सांगा. मोटरसायकलचा प्रवासाचा त्यांना का रोजचा त्रास देता. कधी डोंगरदऱ्यात अपघात झाला म्हणजे. अन्शीकडे मी पाहतच राहिलो. ती माझ्यासाठी बराच विचार करीत होती. अगं, पण ह्या गावात माझ्या बायकोला आवडेल असं घर कुठं आहे. बघते की घर. तुमच्या राणीसाहेबांना आवडेल असं घर लगेच शोधते. बघ मग घर. अन्शीच्या उत्साहाला थोपवू शकत नव्हतो मी. तिनं तिच्या लाडक्या बाजीराव पेशव्यांसाठी लगेच दुसऱ्या दिवशी चांगलं घर शोधून काढलं. एवढंच नाही तर त्याचं भाडं तिनंच ठरवलं. त्या घराच्या भिंती तिनं पांढऱ्या मातीनं लिपल्या. पोचेऱ्यानं आतल्या बाजूनं सारवल्या. घराची भुई पण तिनं खांडली. पाण्यानं चांगली सारी एकजीव केली, तुडिवली. सुकल्यावर चोपणीनं चांगली चोपली. गायीच्या शेणानं चांगली सारवली. ते घर पाहिलं तेव्हा मी चकितच झालो. ते घर फारच हवेशीर होतं. धरणाखाली गेलेल्या आमच्या जुन्या पाटीलवाड्यासारखंच ते आरामशीर होतं. त्याला वर माळा होता. 4 बाजूला 4 खिडक्या होत्या. मागे पुढे दरवाजे होते. सूर्यप्रकाशाचा उजेड आत पडत होता. घरात पलंग होता, झोपाळा होता, लाकडी खुर्च्या होत्या. डोंगर दऱ्यातल्या सागवानी लाकडाचा त्या घरवाल्यानं चांगलाच डल्ला मारला होता. जंगल खात्यातून नोकरीला असल्यानं त्यानं ते घर मजबूत बांधून ठेवलं होतं. नोकरीनिमित्तानं ह्या जंगल विभागातून त्या जंगल विभागात त्याची बदली होत होती. त्यामुळं त्याची बढती पण त्याच्या बायकापोरांना त्यांच्यासोबत फिरवीत होती. आतल्या दालनात चांगलं स्वयंपाकघर होतं. पाण्याचे हंडे ठेवायला धडुशी होती. भांडी ठेवायला लाकडी फळ्यांचं स्टँड होतं. ऐस पैस लाकडी पार होते. भल्या मोठ्या लाकडी पेटाऱ्यात त्याच्या संसाराची भांडी कुलूप बंद करून ठेवली होती. रिटायर झाल्यावर तो जंगल खात्याचा माणूस त्या ऐसपैस घरात सुखानं राहू शकणार होता. कुणालाही आवडावं असंच ते घर होतं. बायकोला मी काही मडगावात राहायला चला असं म्हणालो नाही, पण तिला मोटरसायकलवरनं मडगाव हे माझ्या नोकरीचं गाव बघायला चल एवढंच म्हणालो. आणि तिला हे लाकडाचं बांधलेलं मजबूत घर दाखवलं. तू ह्या घरात राहायला तयार आहेस का, एवढंच तिला मी म्हणालो. विस्पारल्या डोळ्यांनी ती सारं घर पाहतच राहिली. तिनं अजूनपर्यंत एवढं मजबूत आणि सर्वसामान्याने योग्य असं घर पाहिलं नव्हतं. त्यात मडचा निसर्ग तिला खूप आवडला. बाजूलाच माळशेज घाट, त्याचं धबधबं होतं, रंगीबेरंगी पाखरं होती. बायकोला त्यात अन्शी भेटली. तिनं तेथील सारं काम करायला घेतलं. बायको त्या जागेला भुलली, राहायला तयार झाली. मी चकित झालो. आईचा काही सवाल नव्हता. ती काही गावठाणावरनं आपलं घर सोडायला तयार नव्हती. सारी शेती मी अर्धलीनं लावली होती. आठवडाभरातच आमच्या संसाराची गाडी भरून आली. स्वयंपाकाची भांडी, गाद्या, उश्या, घोंगड्या, चादरी एवढं सामान पुरं होतं. गावकऱ्यांनी धान्यपोती आणून टाकली होती. दुबदुबतं गावात मोप होतं. माझ्या बायकोला मी किंवा अन्शीनं आमच्या पूर्वायुष्याचा काही संबंध आहे ह्याचा वास लागू दिला नाही. लग्न झालेला पुरुष किंवा स्त्री आपल्या जिंदगीचं हे रहस्य मरेपर्यंत आपल्या काळजातच ठेवतात. ज्यांना हे जमत नाही ते संसारात दुःखी होतात. अहो, तुम्ही जरा एवढं काम करा. बायको रात्री जेवल्यावर विडा चगळत बोलली. बोल. मी पण माझ्या विड्याच्या पोटात खोचलेली लवंग तोंडात टाकत बोललो. ती अन्शी एवढी जवान,
तिची जवानी फुका चालली आहे. ते ऐकलं आणि मी सावध झालो. अन्सी जवान होती. मला तिचा मोह होता. ही बातमी बायकोला लागली की काय? तुला अन्शीच्या जवानीची बरीच काळजी आहे. शाजोगेपणाने मी बोललो. अहो, ती मला बहीण मानतीया. मला ती अक्का म्हणतीया. तुम्ही तलाठी कचेरीत गेल्यावर ती दिवसभर माझ्याकडेच असती. आपलं धुणी भांडी तीच करते. स्वयंपाक पण तीच करते. माझं केस पण तीच चरती. बुचडा घालती, त्यात फूल पण तीच खोती. मला कुंकू पण तीच लावती. तुझ्या कुकवाची ती बरीच काळजी घेते या. मी सहज बोललो आणि पटकन जीभ चावली. बायकोला त्या बोलण्यातला अर्थ पटकन कळला नाही. हे माझं नशीब. पण तसं जर तिला कळलं असतं तर. तुझी सारी कामं अन्शी करते, पण तिला तू खर्चा बिरचायला काय देतीस आहे की नाही, का फुकट राबवतीस? मला हेच सांगायचं होतं तुम्हाला. बोल की. अन्शीला नवऱ्यानं टाकलंय हे माहीत आहे काय तुम्हाला? काय काय म्हणाली? मला तो शॉक होता. म्हणजे तुम्ही या गावचं तलाठी असून तुम्हाला काय बी माहीत नाही? अगं, मला लोकांच्या जमिनीच्या सातबाऱ्याची, त्यांच्या जमिनीच्या हिश्श्यांची माहिती. बाकी कुणाच्या खाजगी आयुष्यात मी कशाला चौकशी करू? म्हणजे तुम्हाला तिचं काय बी माहीत नाही? शपथ शपथ, तुझ्या गळ्याची शपथ. बायको पान खात होती. मुगरस गळ्यातनं खाली जात होता. बाजीराव पाटलाची ती मस्तानीच. तिच्या गळ्याची शपथ घ्यायला बरं वाटलं. मस्तानी म्हण एवढी गोरी पान की तिच्या गळ्याच्या शिरीतनं पानाचा रस खाली उतरताना दिसायचा. तिचं हे सौंदर्य वर्णन अतिशयोक्तीचं असलं तरी ऐकायला मस्तच. अन्सी तुम्हाला भाऊ मानते हे तरी तुम्हाला माहीत आहे काय? माझी बायको भोळीच. तिला भोळी राहू देणंच माझ्या फायद्याचं होतं. मला ती भाऊ मानते ना, मग ते ठीक आहे. मग बायकोनं मला तिचं जे सांगितलं ते सारं मला अस्वस्थ करणार होतं. अन्शी लगीन झाल्यावर तिच्या नवऱ्यासंगत मुंबईला गेली. तिथं गेल्यावर तिला कळलं की तो जेवायला एक विधवा तरुणीकडे होता. ती त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी. तिला 2 खोल्या होत्या. तिनं तिची एक खोली जुजबी कारणानं त्याला राहायला दिली. त्या खोलीत अन्शीनं 2-3 वर्ष कशीबशी काढली. पण नंतर तिला कळलं की नवरा त्या तरुणीशी फार जवळीकीनं वागतोय. त्याचा पगार तो तिच्यावर उडवतोय. काही वेळा कामावर न जाता तो तिच्याच खोलीवर राहतोय. आपण दुसरीकडे राहायला जाऊ. त्या बाईची खोली नको आपल्याला. दुसरीकडं? हो, दुसरी भाड्याची खोली बघू. का? इथं का नको? या तरुण विधवा बाईची माझ्या संसाराला आग लागते असं मला वाटतंय. तर मग तुला ही आग सहन करावी लागेल. मतलब? आता तू काय लहान नाहीस, तू समजून घ्यायचं. तर मग तुम्ही आजपासून माझ्यापासून लांब राहायचं. हे काय बोलतच? तो बोलला. पण ती सरळ होती. तिनं त्या दिवसापासून त्याला जवळ येऊ दिलं नाही. बोलली, असला उष्टा नवरा मला नाही आवडायचा. त्यानं चिडून तिचा हात धरला. तिच्या थोबाडात मारला गेला तर हिनंच त्याला आपल्या देशी ताकदीनं खाली पाडला. तिनंच त्याच्या कंबाड्यात लात घातली. पुरुष तो कसा सहन करणार? त्यानं तिला कंबरेच्या पट्ट्यानं मारलं. सोबतीला ती विधवा पण होती. दोघांनी तिला चांगली तुडवली. ती बोलली, आता मी ह्याची बायको होणार, पाठ लावणार, पांढऱ्या कपाळावर तुझ्या नवऱ्याचं कुंकू लावणार. तुझा नवरा मेला नसल, तू त्याला ठार मारला असशील. त्याशिवाय तू अशी दुसरी कुंकू लावायची भाषा करणार नाहीस. अन्सी, तू तुझ्या बापाकडे जा. तिच्या नवऱ्यानं तिला सुनावलं. मी बापाकडे का जाईन? ज्या गावात मला दिलं त्या गावात जाईन. माझ्या हक्काच्या घरात राहीन. मोलमजुरी करून पोट भरीन. माझ्या सासऱ्याला किंवा माहेरला कमीपणा आणील असं काही करणार नाही मी. हे सारं ऐकलं आणि मला तिच्या परिस्थितीची कल्पना आली. ती आपल्या नवऱ्याच्या घरात राहत होती. गावात मोलमजुरी करून राहत होती ती.
स्वाभिमानानं जगत होती. मडगावात मी बदली होऊन आलो होतो, पण मला तिची बातमी नव्हती. ती मुंबईला असणार असंही मला वाटलं होतं. त्यात मी रोज सकाळ आणि संध्याकाळी येऊन जाऊन करत होतो. मोटरसायकलचा सारा प्रवास, दुपारचं चैनीचं पिणं खाणं आणि मग दुपारचं मस्त झोपणं. त्या गावात मी जर महिन्यापासून मुक्कामाला असतो तर मला तिची बातमी लागली असती. पण तिची बातमी तीच सांगायला येत होती, तर मीच बेशुद्ध. तिनं मला तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं. तेव्हा मी तिच्याशी चांगला बोललो. तिनं आणि मी मग मन मोकळं केलं. केवळ जातीच्या भिंतीमुळं आमचं दोघांचं लग्न झालं नव्हतं. बायकोला तिनं हे सांगितलं नाही. आम्ही दोघांनी बायकोला आपापल्या परीनं हे कसं सांगायचं, आम्ही दोघांनी तिला अज्ञानात ठेवलं. त्यातच सारी सुखशांती होती. अन्सीनं तिची दुर्दैवी संसार कथा तरी मला कुठं सांगितली होती. तिलाही वाटलं असेल आपल्या ह्या गावच्या पाटलाच्या बाजीरावाला त्यात काय सांगायचं, त्याला कशाला हळहळायला लावायचं. सुख सांगावं जगाला, दुःख सांगावं मनाला. पण दुःख सांगितलं ते तिनं माझ्या बायकोला. तिला मग ती जीवाभावाची वाटायला लागली असेल, तिला सांगितल्याशिवाय राहवत नसेल. बायकोनं अन्शीची आणि तिच्या नवऱ्याची ती फसलेली जिंदगी सांगितली. तेव्हा मला वाटलं अन्शीशी मन मोकळं बोलावं, पण ते माझ्या बायकोच्या समोर शक्य नव्हतं. अन्शीला आणि मला एकेकाळी एकमेकांची ओढ होती. ती ओढ जर बायकोला जाणवली तर बायको तिचं हत्यार उघडणार होती. ती सरळ तिच्या माहेरी जाणार होती. मग पुढचं रामायण. बायकोच्या अप्रोक्षच मी अन्शीला गाठायचं ठरवलं. गावचा मी तलाठी भाऊसाहेब. तलाठी कचेरी हीच माझी घोडखिंड आहे. ह्या घोडखिंडीत बोलावून मी गावातल्या भल्या भल्या खातेदारांना साफ केलं होतं. त्यांना लुटलं होतं. शेताची बांधाची भांडणं, खरेदी खताची भांडणं, बांधाच्या बाभळी आंब्याच्या झाडांच्या सामायिकीवरनं भांडणं, वाटपपत्र, साठे खतं, भाऊ हिस्से, साऱ्या प्रकरणात मीच प्रांतसाहेबापर्यंत त्यांना मी जाऊ देत नव्हतो. प्रकरणं मीच साफ करीत होतो. तलाठी कचेरीच्या घोडखिंडीत अन्शीला मी अडवायचं ठरवलं. कोतवालाला दुपारी सांगितलं, अन्शीला बोलावले म्हणून सांग, आता कोण नाही. भाऊसाहेब, दुपारचा टाईम, रोज तुम्ही कचेरी बंद करून घरला जाता, मग 2 तासांनी येता, राहिलेलं काम दिस मावळीपर्यंत करता. कोतवाल, अन्शीच्या सासऱ्याची जमीन आहे, पण ती दादा दांगटनं दाबली या. ती कागदपत्र तिच्याकडं आहेत, तेवढी घेऊन ये म्हणावं. भाऊसाहेब, पण असलं प्रकरण तर काय बिन आहे. ही 10 रुपयांची नोट घे. अन्शीला जेवढं सांगायचं तेवढं सांग. तलाठी कचेरीकडे येऊ नकोस. तुझ्या लव आणि अंकुशाला दूध पाजत बस आणि तुझ्या बालतीन बायकोला पाळण्यात घालून झोका दे, समजलं का. कोतवाल माझ्याच तालमीतला. दोघं हसलो. 10 रुपयाची नोट घेऊन त्यानं आणखी हात पसरला. त्याच्या हातावर आणखी 10च्या 2 नोटा टेकवल्या. तेव्हा तो शीळ घालीत गेला. भाऊसाहेब, तुम्ही मला बोलावलं. होय अन्शी, मी गोड शब्दात बोललो. माझ्या शब्दातील प्रेमाचा गोडवा तिला जाणवला. ती चमकलीच. बोलली, वहिनी साहेब, माझ्या अक्काला आणि तुझी. मी तुझा भाऊ, बराबर ना. ती माझ्याकडे अवघडल्या नजरेनं पाहायला लागली. मी डोक्यातली टेरिकोटची कडक इस्त्रीची टोपी काढली, बाजूला ठेवली. केसाच्या भांगातनं मी बोटं फिरवली. अनसा, तुझी समधी गोष्ट तू. होय, मी माझ्या अक्का साहेबांना सांगितली, पर आपल्या दोघांचं काही सांगितलं नाही. खरं आहे तुमचं. तू म्हण त्याला मारला. ती कोण खानावळीवाली विधवा तरुण बाई. बाहेर गुणरोग खाणारा नवरा मी नाही सहन करणार. आपलं लगीन झालं असतं, तुला एव्हाना एखादं मूल झालं असतं. मी धाडस करून तिला बोललो. तिची माझ्याविषयीची प्रेम भावना मला चाच पडून बघायची होती. भाऊसाहेब, आपलं जे घडायचं ते घडून गेलं. तुमच्या नशिबात मी नव्हते, माझ्या नशिबात तुम्ही नव्हता. आता त्याचं काय. पण मला बायको आहे.
तर तुला नवरा असून बी त्याचं सुख तुला नाही. बरं मग तुला रातची झोप येत नसेल. मला रातची झोप का येऊ नये? रातची जागा मी घुबड हाय का वटवाघळ हाय? रातची उशीवर डोकं ठेवली की मी जाम झोपते. आणशीला मी अनसा म्हणून तिच्या एकटेपणाला मी गोंजारीत होतो, पण ती बोलण्यात मला दाद लागू देत नव्हती. अन्सी, तू जवान आहेस. जवान शरीराला जवान शरीरच पाहिजे. खरं आहे तुमचं. तुझा नवरा उष्टा पुरुष. तुला तर तो आवडत नाही. म्हणून वाटतं तू दुसरा चांगला तरुण पुरुष का बघत नाही, त्याचं सुख का घेत नाही. तिनं माझ्या बोलण्याचा मत्यार्थ ओळखला. तिचा चेहराच फारसा बदलला. बोलली, भाऊसाहेब, आजपर्यंत तुमची आठवण काढीत होते. मनात लई आदर होता बघा. मग काय झालं? तुम्ही ह्या गावात मोसंबी नारंगी डोसून कोंबडी खात होता हरामाची. तुम्ही नशेतच मला चोळी न घालणारी वडारी म्हणत होता, हात लावित होता. तुम्हाला सुधीक मी कसं आणलं? देव मानत होती तुम्हाला मी. त्या दिवशी समजले तुम्ही देव राहिला नाही, राक्षस बनले. म्हणून मी मग तुमच्या बायकोला गावात आणायचा निर्णय घेतला. तुम्हाला चांगलं घर बघून दिलं. तुमचा बायको संगती संसार थाटून दिला. तुम्हाला माझी तरी बी इच्छा होतेच. अन्सा, आणि आज तुम्ही मला दुपारचं कोतवालला पाठवून बोलावून घेतलंय. कशाला? तर तुझा नवरा उष्टा आहे, तो तुला आवडत नाही, तू दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेव हे सांगायला. अन्सा, तू गैरसमजतेस. मी सारवासारव करायला लागलो. वर आणखी माझ्या नवऱ्याचा उष्टेपणा सांगायला लागलाय. आणि तुम्ही तरी काय करायला निघालाय माझ्याशी? मी तसं कुठं वाईट बोललो? आता माझ्या संगती तुमच्या बायकोकडे चला. तुम्ही ह्या मडगावात आल्यापासून तो आत्तापर्यंत काय वागलात, काय बोललात ते समज सांगते. त्याच समजा पंचनामा करतील आणि न्याय करतील. त्याच सांगतील तुमचं वागणं गैर आहे ते. बायको सामने समजा इज्जतीचा पंचनामा करायला ती निघाली होती. मला घाम फुटला. तिच्या परिस्थितीचा मी फायदा उठवायला निघालो होतो. खरंच ते सार गैर. उठा की, का बूट धरून बसलाय तलाठी कचेरीत? तर मी कोणत्या तोंडानं बायकोकडे जाणार होतो तिच्यासोबत? मी मान खाली घातली. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात. मी तलाठी भाऊसाहेब. माझ्या आबरूचा 7-12 उतारा काढून तो तिनं टराटरा फाडला होता. माझा शहाजोगपणा तिनं पार पार उतरवला होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.